15 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. शालू नावाची 22 वर्षांची तरुणी लग्न करून सासरी आली. ज्यावेळेला सासरी आल्या त्यावेळेला तिच्या माहेरच्यांनी तिच्यासोबत काही वस्तू पाठवल्या होत्या. जसं की तिच्यासाठी आणि तिच्या पतीसाठी बेड, तिचं सामान ठेवण्यासाठी कपाट, जे की आपल्या इथं आहेरामध्ये भेटतं ते सगळ्या वस्तू होत्या. 4 फूट रुंदी 5 फूट लांबीची मोठीच्या मोठी पेटी आलेली होती शालूपाशी. शालू ही पेटी घेऊन सासरी पोहोचली. आता सासरी सगळं सामान सेट केलं त्यावेळेस शालू तिच्या पतीला म्हणते की ही पेटी आपल्या रूममध्ये ठेवा. पती म्हणतो आता आपण कपाट ठेवलं, बेड ठेवलाय, आपल्याला परत वावरण्यासाठी जागा भेटणार नाही आणि ही पेटी मोठीच्या मोठी आहे, आपल्या रूममध्ये कुठे ठेवते, रूममध्ये ठेवली तर आपल्याला जागा भेटणार नाही. पण शालू हट्ट करू लागते की नाही नाही मला ठेवायचीच आहे. नवीन नवरी होती, तिच्या पतीने तिचा हट्ट ऐकला आणि पेटी तिच्या रूममध्ये ठेवली. या पेटीचं सत्य 1.5 महिन्यानंतर उघडकीस झालं. ज्यावेळेला तिचा पती मुंबईला गेला कामानिमित्त त्यावेळेला त्या शालूने त्या पेटीमधून असं काही बाहेर काढलं. त्याच्यामुळे या गावामध्ये पूर्ण हडकंप पूर्ण गावामध्ये हाहाकार पसरला. गावामध्ये चर्चा चालू झाली की शालूने नेमकं हे काय केलं आणि कशासाठी आणली होती. हे पूर्ण सत्य समजलं गावाला. पूर्ण घटनेचा तपशील सांगतो मी. बाकी आपण नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून सपोर्ट करा. व्हिडिओमध्ये चालूया. उत्तर प्रदेशमधील बलियापूर या ठिकाणी शालू नावाची एक 22 वर्षीय तरुणी, तिचं लग्न झाल्यानंतर सासरी आली होती. सासरी आल्यानंतर पती आनंदी होता, तिला बघून एकदम खुश होता. चांगल्या प्रकारची होती शालू, दिसायला सुंदर, सडपातळ शरीर, गोरागुमटा चेहरा. हे सगळं बघून पती तर खुश होता, सासरचे पण खुश होते. सेवा केली भरपूर 1 महिन्यापर्यंत. पण शालूचा पती आता मुंबईमध्ये जायला निघाला. तो तिला म्हणतो की तू पण चल, आता एवढे दिवस आपण सोबत राहिलोय, माझं तुझ्याशिवाय मन लागणार नाही, तू जर नाही आली तर मला करमणार नाही तिथं. आणि तसंही लाडात येऊन तिला म्हणतो की तसंही तुझ्यासोबत मला थोडा आता वेळ घालवायची सवय लागली, तुझ्यासोबत झोपायची सवय लागली, तू जर त्या ठिकाणी आली तर मला बरं वाटेल. त्यावेळेला शालू म्हणते की हे सगळं खरं आहे, पण मी जर आता तुमच्यासोबत आले तर तुमचे आई वडील जे आहेत ते काय म्हणतील, काय विचार करतील. पोरगी आली की आमचं घर फोडलं, लगेच पोराला घेऊन मुंबईला राहायला गेली. तुम्ही पहिल्यापासून भले काम करताय तिकडं, पण मला काही दिवस इथं राहावं लागेल. आता त्या शालूच्या पतीला वाटलं की वा, काय संस्कारी पोरगी आहे, काय संस्कारी बायको भेटली मला, माझ्या आईबापाची किती काळजी करते. आता शालूचा पती तिच्यासोबत थोडा वेळ घालवतो. ती रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिशवी घेतो आणि तो त्याच्या कामाला मुंबईला निघून गेला. आता इकडे शालू तिच्या सासऱ्या सासूसोबत राहू लागली होती. कधी माहेरी जायची, कधी यायची, कधी तिच्या सासूसोबत गप्पा मारायची, शेजारी पाजारी फिरायची. आता तिच्या ओळखी होऊ लागल्या होत्या आसपास, त्यामुळे आता तिला काही अडचण नव्हती. जवळजवळ 1.5 महिना होऊन गेला होता. पण आता त्या शालूचं वागणं फिरणं पूर्णपणे बदलून गेलं होतं. रूमच्या बाहेर येत नव्हती आणि ज्या वेळेला रूममध्ये असेल त्यावेळेला काही ना काही ठोकल्याचा आवाज यायचा. आणि आधी 2 भाकरी खायची त्या ठिकाणी आता ही 6 ते 7 भाकरी खाऊ लागली होती. आता शालूच्या सासूला काय समजत नव्हते की नेमका काय विषय घडलाय. अचानकच 3-4 दिवसात एवढी कशी काय बदलून गेली ही शालू. आता तिच्या सासूने या सगळ्याचा छडा लावायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिच्यासमोर जे सत्य आलं ते खूप भयानक होतं. हे असं सत्य बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तर विषय असा झाला होता की ही जी शालू आहे ना, ती ज्यावेळेला तिच्या माहेरहून सासरी आली होती आणि जी पेटी आणली होती तिने लोखंडाची पत्र्याची, ती त्या शालूने पूर्णपणे होल पाडलं होतं त्याला. रोज त्याला ठोकायची. आपला मारतूल जो असतो का, मारतूल आणि हातोड्यानं त्याला होलं पाडली होती. दरवाजाकडल्या साईडला तिने जवळजवळ 150 ते 200 होलं पाडली होती, जेणेकरून पूर्ण हवा आतमध्ये येईल. एक गादी टाकली होती त्याच्यामध्ये आणि ती त्याच्यामध्ये बसायची रोज 3-4 तास. आता हे सगळं तिची सासू बघत होती, पण तिला वाटलं की जाऊ द्या, अजून पोरगी लहान आहे, वयात नाही, त्यामुळे ही अशी थोडा बालिशपणा करत असेल. तिने काही एवढा विचार केला नाही. दिवसामागे दिवस जात होते. या शालूचं सगळं वागणं तिची सासू नोटीस करत होते. पण अचानकच हे वाढलेलं वागणं बघून ती तिच्या नवऱ्याला म्हणते की असं असं घडलंय. आता शालूचा सासरा तिच्या सासूला म्हणतो की जाऊ दे, पोरगी एकटी आहे, मन कसं तर आपलं ती मन लावायचं काम करते, प्रयत्न करते, तू तिच्या कामामध्ये जास्त लक्ष देऊ नको. शालूची सासू विषय सोडून देते. पण 10-12 दिवसानंतर शालू
रूममध्येच असायची कायम. आता ज्यावेळेला रूममध्ये बसली त्यावेळेला तिच्या रूममधून धापा टाकलेला आवाज येऊ लागला होता. कधीकधी दोघं बोलल्याचा आवाज येऊ लागला होता. तिला वाटलं की तिच्या पतीसोबत फोनवर बोलत असेल, पण वेगवेगळे आवाज येऊ लागले. आता एवढी म्हातारी बाई आहे म्हटल्यानंतर तिला आवाज ओळखू येणारच ना, कशाचे आवाज आहेत. त्यावेळेला ती म्हटली की काहीतरी गडबड आहे नक्कीच. शालूला तिने विचारायचा प्रयत्न केला की काय विषय आहे नेमका. तू जेवण घेते, 2 भाकरीच्या जागी आता 6 भाकरी खाऊ लागली. आता कायम रूममध्येच असती, नेमका काय विषय आहे मला पण सांग तू नेमका. जर काय असेल तसं तर मला सांगितलेलं बरं आहे, म्हणजे कसं सगळं क्लिअर असलेलं बरं असतं, नात्यामध्ये फूट पडत नाही. शालू तरी पण नकारच देत होती. पण तिच्या सासूला तिच्या रूममधून अजीब आवाज येऊ लागले होते. आता हिला तिच्या डोक्यामध्ये थोडा वेगळा विचार येऊ लागला होता. शालूच्या सासूने शालूच्या आईला फोन लावला आणि विचारलं की पोरगी थोडी मानसिक स्थिती खराब आहे का, काय डॉक्टरांना दाखवलं असेल तर खरं खरं सांगा, तसं काय असेल तर सांगा, आम्ही उपचार करू. पण शालूची आई म्हणली नाही, अजिबात नाही, माझी पोरगी एवढी संस्कारी सुशिक्षित आहे आणि तिला काय झालं आहे एवढं तुम्ही बोलताय, तुम्ही काहीतरी कसं बोलताय, माझ्या पोरीला येडं बनवायचा प्रयत्न करताय काय. आता शालूची सासू शांत बसली तरीही काय बोलली नाही. पण तिला शालूच्या रूममधून जे आवाज येत होते ते तिला ओळखीचे आवाज वाटत होते. ते तिच्या पतीसोबत रोज करायची तेच आवाज, धापा टाकलेला आवाज, चांगल्या रोमॅन्समध्ये बोललेला. शालूच्या सासूने आता या सगळ्याचा छडा लावायचा ठरवलं. शालूची सासू दुपारचे 3 वाजता त्या शालूच्या रूममध्ये गेली आणि म्हटली की माझी तब्येत थोडी खराब आहे, तू जरा माझ्यासाठी चहा बनवते का. आता ज्या वेळेला शालूची सासू असं म्हणते त्यावेळेला शालू तर एक अशी पती, आता ज्या वेळेला शालूची सासू तिला असं म्हणते त्यावेळेला शालू म्हणते ठीक आहे चालेल, काय अडचण नाही, तुमच्यासाठी चहा बनवते, तुम्ही बसा इथं. आता ज्या वेळेला शालू बाहेर गेली त्यावेळेला तिने तिची पेटी उघडून बघितलं तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या पेटीमध्ये तर होतं एक तरुण पोरगा, जो की असेल 24 ते 25 वर्षाचा, असा दुमतून झोपलेला होता. आता तिने ओरडत बाहेर पळ काढला. बाहेर पळ काढल्यानंतर घराच्या बाहेर जाऊन घराचा मेन दरवाजा बंद केला. घरामधून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता. खिडकी पूर्णपणे लोखंडाने पॅक केलेली होती. शालूचा सासरा तर कामावरती गेलेला होता, त्यामुळे आता तिची सासू ओरडायला लागली की आमच्या घरामध्ये कोणीतरी पुरुष घुसलेला आहे आणि तो माझ्या सुनेच्या रूममध्ये आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर आसपासचे गावातले गल्लीत राहत होते सगळी लोक जमा झाली. कोणी काट्या काढल्या, कोणी कुऱ्हाड्या काढल्या आणि यांच्या घराकडे आले. यांनी दरवाजा उघडला आणि डायरेक्ट तिच्या रूममध्ये गेली. शालूच्या रूममध्ये गेल्यानंतर लोकांनी बघितलं तर एक 24 वर्षांचा तरुण आहे, जो की थोडा आखडून बसल्यासारखा, त्याच्या पाठीमध्ये बाक आल्यासारखा आहे. त्या तरुणाला या सगळ्यांनी पकडलं, बसवलं, हातपाय बांधले आणि त्याची चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात येतच होतं की नेमका काय प्रकार आहे. कोण म्हणत होतं की याला हातपाय तोडा, कोण म्हणायचं पोलिसात द्या. आता तिथं असलेल्या काही जाणकार लोकांनी त्याला विचारायला चालू केली की नेमका काय विषय आहे, सांग तू नीट, नसेल तर हे तुझ्यासोबत काय हाल करते तुला याचा अंदाज नाही. त्यावेळेला त्या तरुणाने सांगायला चालू केलं. ज्यावेळेला हे ऐकलं त्यावेळेला पूर्ण गावातील लोक हवालदिल झाली. विषय असा होता की हा जो तरुण होता, नवीन नावाचा तरुण, याचं वय 24 वर्ष आणि हा शालूच्या माहेरी राहायचा. माहेरी म्हणजे काय, तिच्याच माहेरचा होता आणि दुसरा तिसरा कोणी नसून हा शालूचा प्रियकर होता. या दोघांचं लफडं कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून होतं. पण शालूचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला शालू याला सोबतच घेऊन आली होती. त्या पेटीमध्ये होती. त्या पेटीमध्ये एवढं ओझं होतं की ज्या वेळेला तिचा पती उचलायचा त्यावेळेला म्हणायचं की नेमकं काय आहे. पण शालू त्याच्याबद्दल अजिबात बोलत नव्हती, ना कोणाला त्याच्यात उघडू देत होती, ना हात लावू देत होती. हे सगळं कोणाच्याच लक्षात आलं नाही. या दोघांची तर लव्ह स्टोरी एकदम जुनी होती. म्हणजे कसं, हे दोघं ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हापासून हे दोघं प्रेम करायचे. शालूच्या घरच्यांचा विरोध होता या दोघांच्या लग्नाला, पण शालू म्हणली की लग्न करणार तर याच्यासोबत. शालूच्या बापाने हिला इमोशनल केलं, म्हणला की तू जर लग्न केलं हिच्यासोबत तर तू कर, काय अडचण नाही, फक्त माझं जे होईल त्याची कारणीभूत तू असशील, असं म्हणून त्याला धमकी दिली. त्यावेळेला शालू लग्नासाठी तयार झाली आणि त्या शेजारच्या गावात असलेल्या राहुलसोबत त्याचं लग्न लावून दिलं. शालू आली, 1 महिना 1.5 महिना राहिली, पण ती येताना तिच्या प्रियकराला त्याच बॉक्समध्ये टाकून आणलं होतं तिनं, जो की बॉक्स ती घरामध्ये घेऊन बसलेली होती आणि त्याच बॉक्सची ती काळजी घेत होती. त्या बॉक्ससाठी ती काहीही करायला तयार होती.
त्या बॉक्ससाठी ती तिच्या पतीसोबत मुंबईला पण गेलेली नव्हती. आता ही सगळं सत्य सगळ्या जगासमोर आलं होतं. गावामध्ये चर्चा पसरली की शालूने असं केलं आहे, शालूने तसं केलं आहे. पूर्ण गावाने त्या नवीनची तोंडावरती काळिमापासून गाढवावरती धिंड काढली. सगळे व्हिडिओ काढून त्या राहुलला पाठवले, जो की शालूचा पती आहे. शालूच्या पतीला ज्या वेळेला हे सगळं समजलं त्यावेळेला त्याला समजलं शालूच्या पतीला ज्या वेळेला हे सगळं समजलं त्यावेळेला त्याने या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा धक्का घेतला. त्याने पूर्ण सोडून दिलं. त्याने विचार केला नाही, आता नेमकं काय करू मी, काहीच नाही. त्याच्या मनामध्ये ही सगळी गोष्ट बसली होती की ज्या पत्नीवरती याने जीवापाड प्रयत्न केला, ज्या पत्नीवरती याने जीवापाड प्रेम केलं तिनेच याच्यासाठी ज्या पत्नीवरती याने जीवापाड प्रेम केलं तिनेच याला धोका दिला. आणि धोका असा तसा नाही तर एकदम बेकारपणे, जगात आजपर्यंत असा कोणीच धोका दिला नसेल. त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्येच त्याचा त्या ठिकाणी मुंबईमध्येच मृत्यू झाला. आता या सगळ्याला कारणीभूत शालू होती. पोलिसांमध्ये हिची तक्रार दिली, हिच्या प्रियकराची तक्रार दिली. दोघांवरती हत्येचा गुन्हा दाखल केला. शालू आणि तिचा जो प्रियकर आहे नवीन नावाचा, तो आता जेलमध्ये आहेत. आता या दोघांवरती पुढील कारवाई होईल. मला नाही वाटत की जास्त काही कारवाई होईल, पण जे घडलं त्यामध्ये नुकसान कोणाचं झालं, या शालूच्या सासरच्या लोकांचं, तिच्या पतीचं. पती तर गेला आणि जे सासरे सासू आहेत त्यांची इज्जत गेली, त्यांचा मुलगा पण गेला. कोणाच्या सहाऱ्याने जगणार आहेत ते? शालू तर काय करेल सुटेल, तिचा प्रियकर सुटेल, किंवा थोडे दिवस त्यांना सजा होईल. पण आता मला यामध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, हे जे घडलं त्या ठिकाणी जर तुम्ही असता किंवा तुमच्या नातेवाईकापैकी कोणी असतं तर तुम्ही काय केलं असतं यामध्ये? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा.